कोलकात्यात आलेले आहोत. आपण कोलकात्याचा आनंद घेतो आहोत, वेगवेगळ्या भागात जातो आहोत. त्या पिवळ्या टॅक्सी, ॲम्बॅसेडर कार, जुन्या काळातल्या ॲम्बॅसेडर पण त्या ठिकाणी दिसायला लागतं. एस.एन. बॅनर्जी रोड या ठिकाणी आलेले आहोत कलकत्त्यामध्ये. काजोल परेश धोटे या बहिणींना भेटून सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मी मिसेस काजोल धोटे आणि माझं माहेर हे नागपूरचं, महाराष्ट्र. माझं बालपण पण तिथेच गेलेलं. माझ्या हॉबीज सांगायच्या मला म्हटलं तर आता मला 2 मुली आहेत, जसं मी सांगितलेलं. त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडतो, त्यांच्यासोबत त्यांना शिकवायला आवडतो. त्या आता 2.5 वर्षाच्या झालेल्या, शाळेत जायला लागलेल्या आणि त्यांना मी डान्सिंग शिकवते, सिंगिंग शिकवते. माझा नवरा आणि माझ्या 2 मुली आणि इतकंच माझं विश्व है। नमस्कार होम मिनिस्टर, আপনারা আমার বাড়িতে আসবে, আমার সবাইকে খুব ভালো লাগবে, খুব খুব ভালো লাগবে। আপনার সবাইকে খুব স্বাগত আছে, আসুন আমার বাড়িতে। दारुगड वहिनी, दारुगड। नमस्कार नमस्कार नमस्कार। अरे वा, काय मस्त पद्धत आहे। म्हणजे मी 1 मिनिट, या 16 वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्याला ते तामण आणि निरांजन याची येवाना एवढी सवय झालेली आहे, पण या कोलकात्यात आल्यानंतर या अशा पद्धतीने सुपात निरांजन ठेवून औक्षण होत आहे। किती छान। हे कलकत्त्यामध्ये जेव्हा पण शुभ कार्य होतो ना, तर तेव्हा हे बंगाली लोक ह्या सूपचा उपयोग करतात। म्हणजे हे शुभ असतं, सूपनी ओवाळलेलं लग्नामध्ये। अरे वा वा। कुठल्या पण ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये बंगाली लोकांचं हे शुभ कार्यामध्ये यूज करतात सूप। धन्यवाद, थँक्यू। पोरते गेले लागे, एरी छिडते गेले बाजे, ए मोनी हारामाय नाही शाजे, कंठ जे रोध कोरे, शूर तो नाही शोरे, कंठ जे रोध कोरे, शूर तो नाही शोरे, ओई दिके जे मन पोरे रोए, मन लागे ना काजे, एई मोनी हारामाय नाही शाजे। वा 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 वा। बरं, आता मी याचा अर्थ थोड्या वेळाने विचारेनच, पण आता उखाणा घ्या। इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पडतं पावसात ऊन, परेशरावांचं नाव घेते मी धोटेंची सून। अरे वा, मला वाटतच नाहीये की मी कुठेतरी कलकत्त्यात आलो। द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर नमस्कार। परेश, या माझ्या सासू नमस्कार। हे माझे सासरे नमस्कार। हे माझे बाबा नमस्कार। ही माझी आई नमस्कार। हे माझे मोठे सासरे। हो हो, नमस्कार नमस्कार। या माझ्या सासू, चुलत सासू आणि काका। हो हो, हे काका, नमस्कार नमस्कार। हो। आणि मीनुदा, हे माझे भासरे हो, हो। सगळे। आणि तिकडे सगळ्या भाभी लोक आहेत, कविता भाभी, नमस्कार, अनुभूती नमस्कार, भाभी, नमस्कार। हां सगळ्या जावा आहेत। सगळ्यांना नमस्कार। आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण नागपूरचं। नागपूरला कुठे? नागपूरला नंदनवन। नंदनवन। आणि तुमचं बालपण? इकडे कलकत्त्याला। कलकत्त्यामध्ये। कधीपासून तुमची सगळी मंडळी कलकत्त्यात आहेत? आजोबा आणि आजी इकडे आधी आले होते, मग इकडे माझे बाबा, माझे मोठे बाबा सगळे इकडेच जन्म। किमान 3-4 पिढ्यांपासून तुम्ही कलकत्त्यात असाल ना? हो। आणि तुम्ही कधी आलात कलकत्त्यात? मी कलकत्त्याला 2015ला तुमचं लग्न होऊन। हो हो, ते कळलं मला। मी म्हटलं नाही की फिरायला आले आणि इथेच राहिले। आता थेट आपण लग्नाकडेच वळूया। कसं काय, कसा विषय झाला? विषय म्हणजे असा की आमच्या दोन्ही फॅमिलीतले जे कॉमन रिलेटिव्ह होते, ती यांची आत्याच आहे, रेखा आत्या, त्यांच्याकडनं आम्हाला यांचं प्रपोजल आलेलं। आणि मग नुकतंच माझ्या मोठ्या ताईचं लग्न झालेलं अगदी 5-6 महिन्याआधी, आणि पप्पांनी मला सांगितलं की असं असं प्रपोजल आहे, तुला बघायला येत आहे। मी म्हटलं नाही, मला माझं एज्युकेशन कंप्लीट करायचं आहे, मी लास्ट सेमिस्टरला होते इंजिनिअरिंगच्या। तर पप्पा म्हणाले अगदी एका पाहणीत लग्न पक्क होत नाही,
येऊ दे, काही हरकत नाही. तर मग मी ऐकलं पप्पांचं. ठीक आहे म्हटलं, पप्पा तुम्ही म्हणताय तर. मग छान आमचा प्रोग्राम झाला संध्याकाळ 4 वगैरे वाजता. तुम्ही यापूर्वी म्हणजे यांना बघण्यापूर्वी मुली बघितल्या होत्या? हो, 1-2. कुठे? कलकत्त्यातच की नागपूरला. नागपूरला? तुम्हाला फक्त नागपूरमध्येच जावंसं का वाटलं? कारण की आम्ही पण तिकडनंच आहो. हा, म्हणून तुम्ही नागपूर, तिकडे गोंदियामध्ये. गेले नागपूरमध्ये. बरं, आठवतोय तो दिवस? त्या दिवसाचा हायलाईट म्हणजे हिच्याच घरी जाऊन जेव्हा हिला पाहिलं होतं, मला त्या दिवसाचं हेच दृश्य आठवण आहे. काय दृश्य आहे सांगा ना जरा. तेच आम्ही सगळे आमची फॅमिली, बाबा आई वगैरे तिच्या घरी गेलो होतो, बसलो, पोहे वगैरे खाल्ले, चहा वगैरे प्यालो, मग हिच्याशी बोललो. ही आली, हिला फर्स्ट टाइम पाहिले तर हिचे केस खूप लांब लांब होते तेव्हा. म्हणजे मी एवढे लांब केस पाहिले नव्हते तेव्हा. मग लगेच होकार दिला तुम्ही? हो, लगेच लगेच नाही, 6 थोडं वाजता बोलून त्यांचा वगैरे. फोन आला की काय 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 लगेच नाही म्हणजे नेमकं काय? मतलब आमची थोडंसं बातचीत झालं अर्धा तास वगैरे, आणि मग नंतर हे गेले वापस आणि लागली 7-7:30ला फोन आला की आम्हाला पसंती आहे. कोणी केला फोन? माझ्या सासऱ्यांनी. सासरे बुवांनी. मग तुम्ही जेव्हा दोघे गप्पा मारल्या होत्या तेव्हा नंबर एक्सचेंज झाले होते? नाही नाही. नाही, अगदी माझी फॅमिली इथे आलेली 8-10 दिवसानंतर सगळं बघायला, तेव्हापर्यंत पण आमच्याकडे एक दुसऱ्यांचे नंबर नव्हते. पण तुम्ही जेव्हा दोघे बोलत होता तेव्हा एकच जण बोलत होता आणि एक जण गप्पच होता की दोघेही बोलत होते? नाही, दोघेही बोलत होतो. तेव्हा मी जास्त बोललो आणि ही कमी बोलली. तेव्हा म्हणजे ते एकदाच एक ते- दिवस. एक दिवस बोलून घेतलं. त्याच्यानंतर आता रोज टर्न झाले. नाही, पण मला सांगा, इथे तुमच्याकडे रेग्युलरली कुठल्या भाषेत बोललं जातं घरात? आम्ही मराठीतच बोलतो, अगदी सासू सासऱ्यांशी वगैरे मराठीतच असतं, पण आमच्या दोघांचं थोडंसं हिंदी आणि मराठी असं असतं. पण बंगाली भाषा हो, येतं? आमच्या बंगाली घरी येते जे आम्हाला. हेल्प वगैरे आहे त्यांच्या सगळ्यांशी आम्ही बंगाली. कारण ना आम्ही आलो त्या सासूबाईंनी इतकं छान गाणं गायलं, आम्हाला फक्त त्याची चाल आहे लक्षात, पण शब्द कळले नाहीत कारण आम्हाला ते माहीत नसल्यामुळे. रवींद्रनाथ टागोरनी लिहिलेलं गाणं आहे ते बर. 1913 मध्ये. बर. म्हणजे 100 वर्षाच्या पण वर झाली. आणि लंडनला जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी 24 ऑगस्ट 1913 मध्ये हे सॉन्ग लिहिलं होतं. तर बेसिकली हे रवींद्र संगीत आहे. ती काही एक मोत्याची माळ असते, त्याची ती स्टोरी आहे. या घरात कुटुंबात सुद्धा तसंच असतं ना. हो. अत्यंत नाजूक असा तो धागा असतो आणि त्याच्यामध्ये एक एक नात्यांचे मोती बांधत अनेक वर्षाची गुंफण, म्हणजे जसं त्यांनी म्हटलं की 1952 मध्ये आम्ही इथे आलो तेव्हापासून आत्तापर्यंत, आणि आता ती मोत्यांची सर अधिक घट्ट करणं ही तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्हाला समोर पुढे जायचं जायचं आहे आहे. मला. त्याच्यामुळे मला तुम्हाला विचारायचे, तुमच्या प्रवासातला एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगणार? मसालेदार किस्सा म्हटलं तर माझ्या लग्नाच्या आधीचा, म्हणजे आमची एंगेजमेंट झाली त्याच्यानंतर अगदी 5-6 महिन्यांची गॅप होती लग्नाला, आणि हे एकचदा आलेले नागपूरला एवढ्या गॅपमध्ये पण, आणि आमचं मूवीला जायचं ठरलेलं. कुठलं? एक मिनिट, मूवी तरी विचारूया, कुठलं? वन. पहिली होती म्हणून. हा, मग मूवीचं नाव वन. हो, कळलं मला. मी छान तिकीट्स बुक केलेल्या, मी सिनेमा हॉलमध्ये पण पोहोचलेले आणि हे आलेलेच नाही. अगदी 3 तासाच्या मूवीमध्ये हे 20 मिनिटासाठी आलेले फक्त. ते मी पॉपकॉर्न कधी घेऊन गेला होता का तुम्ही? का नाही मी गेले तिथे तुम्ही? वाट बघत आहे की आता येईल, नंतर येईल, आणि फोन पण नाही उचलला. मी फोन पण करते आणि फोन पण नाही उचलत आहे. कुठे होते? उशीर झाला असेल काही करत. नाही, पण त्या चित्रपटाला आपली होणारी बायको पोहोचलेली आहे. 3 तासाचा चित्रपट असतो, तुम्ही का पोहोचले नव्हते? आपण 20 मिनिटं लेट पोहोचलो. नहीं, हाँ. 20 मिनट बचे थे. पिक्चर खत्म होने में 20 मिनट बचा था. अच्छा, म्हणून मला आठवण नाही आहे. जास्त पिक्चर पाहिला पण नसेल तर पिक्चर पण आठवण नाही आहे. पण इतकं होते कुठे मग? ते म्हणाले की ते लग्नाचा हॉल बघायला गेलेले. लग्नाला 50 वर्ष झाल्यासारखे एक्सप्रेशन्स देत आहेत ते. बरं, या गप्पा सुरू असताना आता या पहिल्या खेळामध्ये घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला तुमच्या घरात ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. हां, आणि त्यासाठी हाती मेरे साथी. वेळ सुरू झाली. हाती मेरे साथी. 15 सेकंद झालेली आहे. आकाशवाणी. पुस्तकांचा खजिना.
पुस्तकांचा होम खजिना. मिनिस्टर. चाळीस. मी आले. 9. हे चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. तिथून तुम्ही दुसऱ्या चिठ्ठीकडे पोहोचला, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली आणि चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा या वहिनींना मिळालेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. इतका वेळ तुम्ही बोलत होता, घरातल्याला तुमच्याबद्दल काय म्हणायचं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. सगळ्यात आधी सासूबाई. खूप छान आहे सुनबाई, म्हणजे अगदी मुलीसारखी आहे. मला पण एक मुलगी आहे, ती मुंबईला असते, जॉब करते. हिचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तिला मुंबईला जॉब मिळालेला. ती चालली गेली हिच्या लग्नाच्या 2-3 महिन्यांनी. आणि ती गेली तर मला अजिबात अखरलेलं नाही, कारण की ही अगदी माझ्याजवळ माझ्या मुलीसारखीच माझ्यासोबत राहते. सगळी घरची कामामध्ये माझी हेल्प करते. तर खूप छान आहे. सासरे बुवा. काजोल एकदम मुलीसारखी आहे, खूप छान वागते, खूप प्रेमळ आहे, जवळ घेते सगळ्यांना विचारते घरी. खूप बरं वाटते ती आली तर. गृहलक्ष्मी घरात आली, एकदम हो गे. एकदम. कारण या कुटुंबात आलेल्या मुलीवरती बरंच काही अवलंबून असतं. आणि ती मुलगी जेव्हा घरात गृहलक्ष्मीच्या पावलाने येते तेव्हा सासरे बुवांच्या बोलण्यातून, त्यांच्या डोळ्यातून जेव्हा ती भावना व्यक्त होते तेव्हा ते सर्टिफिकेट आहे तुमच्यासाठी, हो की नाही? हो, तिने अगदी घराला बांधून ठेवलाय. म्हणजे आम्ही सगळे इतके छान तिच्यासोबत टाइम स्पेंड करतो. खूप छान अगदी. सून ही घरात येते, माझं असं म्हणणं आहे की जेव्हा ती या घराचा उंबरठा ओलांडून येते तेव्हा घरातले सगळे अनोळखी असतात, पण नंतर एकाची घरातल्या प्रत्येक सदस्याचं मन जिंकत त्या संपूर्ण घराचा केंद्रबिंदू बनून जाते. साखरेसारखी येते आणि त्याच्यात कधी विरघळते कळतच नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी घरच्यांची साथ पण खूप महत्वाची असते. मला म्हणजे माहेरची साडी चित्रपट बघतोय असं वाटायला. अरे बापरे. तुमचं काय म्हणणं आहे जावई बापूंबद्दल? नाही, माझी जावई खूप छान आहे आणि अगदी माझे जसं मुलगा असतो माझा तसंच त्याप्रमाणे मला त्यांचे हे होतात. खूप छान आहे, कधी त्यांना मान लागत नाही माझ्या घरी आले की. खूप छान. आणि माझ्या मुलीला ते अगदी छान सुखात ठेवत आहे, समाधानी आहे. आणि या फॅमिलीबद्दल आम्ही फार समाधानी आहे. सासरे जावई खूप छान आहेत. परमेश्वराला एकच प्रार्थना आहे, असा मुलगा सगळ्या आईवडिलांना मिळो आणि असा जावई प्रत्येक सासू सासऱ्यांना मिळो. इतका छान आहे, याच्यापेक्षा जास्त काहीच बोलायचं नाही. एक छोटासा खेळ आहे तुमच्या दोघांसाठी. इथे आम्ही तुम्हाला कणिक दिलेलं आहे, तुम्हाला दोघांनाही गोल चपात्या लाटायच्या आहेत. ज्यांची चपाती अधिक गोल असेल त्यांना बक्षीस मिळणार आहे. या खेळाला सुरुवात करायची आहे. हां, जेवण करायच्या आधी किंवा बनवण्याच्या आधी हात धुवायला पाहिजे. आम्ही हात धुवून येतो, त्याच्यानंतर आपण हे सुरू करू. चालेल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक मिनिट थांबा. तुमच्या दोघांमधल्या त्या पोळीमध्ये वैशिष्ट्य होतं माहिती आहे तुम्हाला. पोळपाटावरती लाटणार होते आणि तव्यावर अख्खा पोळपाट उलटा ठेवणार होते, पण तुम्ही त्यांना वेळच दिली नाही. काय झालं तुमचा नेमका प्रॉब्लेम? कधी केलं नाही आहे. तुम्ही पोळीपेक्षा ना पोळपाट आणि लाटण्याची हौस भागवली असं मला वाटलं. आणि तुमच्याकडे काय अख्ख्या गावाला चपात्या द्यायच्या आहेत का पोळ्या द्यायच्या आहेत?
नाही, पण तुम्हाला गंमत सांगू, या माऊलीच्या स्वभावातला एक गुण आम्हाला याच्यामुळे पटकन लक्षात आला की 3 ज्या वेळेला इथे 2 पोळ्या तयार झाल्या ना, लगेच सगळ्यांच्या नकळत एक पोळी तुमची झाली आहे असं दाखवायला तुमच्या त्या ताटलीमध्ये त्यांनी टाकली होती. ते मी तिला हळूचकन सांगितलं का? सुंदर पोळ्या लाटलेल्या आहेत. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. हो, पण त्याआधी मी हात धुवून येते. चालेल. सॅव्हलॉन कडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ते तुमच्यासाठी विशेष पोळ्यांसाठी हे बक्षीस. अभिनंदन. बरं, तुमच्याबद्दल इतकं भरभरून बोलले पण काही तक्रारी पण केल्यात. बऱ्याचदा स्वभाव तुमचा ना खूप मुडी आहे. हो, मुलींमध्ये इतकी मग्न असते की आम्हा लोकांसाठी वेळच काढू शकत नाही. भाभी. अच्छा, जाऊ बाई का? हो. लगेच कळलं, तुमचा नेम बरोबर लागलाय. प्रत्येक काम करताना खूप घाई करता. थोडं घाईघाईत चालायची पण म्हणून सवय आहे वस्तू ती. आणि तुमचं वैशिष्ट्य आहे, कॉलेज 11चं असेल तर 11ला 5 मिनिटं असताना तुम्ही घरातनं निघता आणि 20 किलोमीटरवर असेल तर 20 मिनिटात पार करता. खरं आहे ना? हो, अगदी खरं आहे. म्हणजे माझं ड्रायव्हिंग खूप फास्ट होतं आणि मी अगदी वेळेवर घरातून निघायची आणि परफेक्ट पोहोचायची पण. किती वेळा तुम्हाला मोबाईल केला तरी तुम्ही उचलत नाही फोन. उचलत नाही. ओ अच्छा. हे बघा, माझ्यावरती नको बघा. मी माझ्या मनातलं सांगतोय असं नको. मोबाईलकडे लक्ष नसतो, त्याच्यामुळे झालं. 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडनं, 3 एक्सपेक्टेशन्स. तसं तर अपेक्षा काहीच नाही, कारण ते आहे तसेच मला आवडतात. पण एक छोटीशी अपेक्षा आहे. रात्री झोपताना ते मुलींना डायनोसॉरस दाखवतात आणि कॉक्रोचेस आणि वाईल्ड ॲनिमल्स दाखवतात आणि त्याच्यामुळे मुली रात्री झोपत नाही. बस ते दाखवायला नको म्हणते मी. काय सुंदर छंद आहे हो तुमचा. म्हणजे टीव्हीवर त्यांना नॉलेजसाठी ॲनिमल्स वगैरे दाखवतं, त्याच्यात कधी कधी कॉक्रोच वगैरे येऊन गेलं असेल, काही करू नाही शकत. तिला तेच आठवते आणि त्या दिवशी खरंच मुली त्या रात्री झोपत नाही. झोपले नव्हते, खूप रडत होते. आता ते आमचं अझम्पशन आहे की ते कॉक्रोचमुळे नाही झोपले. दुसरी अपेक्षा? दुसरी अपेक्षा बस आहे तसेच राहावे. तुमच्या अपेक्षा सांगाव यांच्याकडून. फोटो खूप काढते, फोटो कमी काढायला पाहिजे आता. म्हणजे स्वतःचेच काढतात की सगळे सेल्फी? सेल्फी. आणि सेल्फीमध्ये मी पण पाहिजेच. दुसरी अपेक्षा? बस एवढंच आहे. स्वभावात एखादा बदल करायला पाहिजे तर कुठला केला तर बरं पडेल त्यांच्यासाठी? डिसिजन मेकिंगमध्ये थोडं जास्त कॉन्फिडेंट राहायला पाहिजे. बरं बरं बरं. ऐका काय सांगतायत. आणि त्यांच्याबद्दल, त्यांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर? आधी ते प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात आणि मग 10 मिनिटांतर हो म्हणतात. होच म्हणायचं आहे तर आधीच हो म्हणायचं. नाही, ते नाही आणि होच्या मधला 10 मिनिटाचा प्रोसेस ते नाही त्यांनी कळवलं, ते नाही सांगितलं. काय असतो ते 10 मिनिटात जे होते ते माझं नाहीच हो मध्ये कन्वर्ट होऊनच जाते. म्हणजे हो का? दोघांनाही मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत संपूर्ण कुटुंबाला नमस्कार. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. सासूबाई, तुम्ही जेव्हा ओटी भरत होता तेव्हा या दोघी जणी पाठवून एका वेगळ्या पद्धतीने हा, ते उलुलुलू करतात. उलुलू असं करत होत्या. ते काय आहे सांगा ना. जेव्हा बंगालमध्ये लग्न वगैरे होतं किंवा कुठला पण शुभ कार्य घरी होतात तर तेव्हा ह्या बाया, बंगाली बाया असं उलुलुलुलू करतात. अच्छा, असं करतात. आणि आणि ते शंख शुभ पण शकून वाजवतात. म्हणतात. याला शुभ शकून शुभ म्हणतात. शकून. किती वेगळी पद्धत आहे बघा. या अशा प्रत्येक ठिकाणी पद्धती, रूढी, परंपरा ज्या जपलेल्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात.
थँक्यू 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 थँक्यू. छान आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया, यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात चंदीगडमध्ये. नमस्कार.